नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे मानिनीसाठी सगळ्यांनी सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि तिच्या ॲनिव्हर्सरीला सगळ्यांनी सरप्राईज प्लॅन द्यायचा ठरवलेला आहे. तर मानिनी विचारते विक्रम आहेत तरी कुठे. तेवढ्यात विक्रम किचनमधून गाणे म्हणत मानिनीकडे येत असतात आणि मानिनीला त्यांनी खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे. तर हे पाहून सगळेजण खुश झालेले आहेत आणि विक्रम मानिनीसाठी खूप धडपड करत असतो हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. तर त्या दोघांची बॉन्डिंग खूप छान आहे. आई-बाबांना खुश पाहून मुलंसुद्धा खुश होतात. तर आई-बाबा जे सेलिब्रेशन करत असतात ते पाहून ते चौघेजणसुद्धा खूप खुश होतात आणि ते छान मस्तपैकी डान्स करत सगळेजण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असतात. जीवा आणि पार्थला म्हणतो, ए मुलांना तुम्हालासुद्धा सांगून ठेवतो, तुम्हालासुद्धा तुमच्या बायकांना असंच सरप्राईज प्लॅन करायचं आहे ॲनिव्हर्सरीला. अशीच ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे. आणि ते जीवा नंदिनीकडे तर पार्थ काव्याकडे एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही. विक्रम पुन्हा मुलांना म्हणतो, काय मुलांनो घेताय ना डोक्यामध्ये. तर मानिनी म्हणते, ते सुद्धा तुमच्यासारखंच करतील, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. आणि हे काय, आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे आणि तुम्ही एकट्यानेच तयारी केली. यावरती विक्रम मानिनीला म्हणतो, अहो मॅडम रोज तर तुमच्या हातामध्येच असते की सत्ता, एखाद्या वेळेस केलं तर काय झालं. काय रे मुलांनो बरोबर बोलतोय ना. तर पार्थ लगेच म्हणत असतो, हो बाबा तुम्ही अगदी परफेक्ट पार्टनरसाठी परफेक्ट तयारी केलेली आहे आणि तुमच्यासारखं परफेक्ट पार्टनरच असणं खूप महत्त्वाचं आहे. विक्रम म्हणतो, ही काय माझ्या एकट्याची तयारी नाही आहे, ह्यामध्ये मुलांनीसुद्धा मला मदत केलेली आहे. आणि माझं गिफ्ट कुठे आहे असं त्याला विचारत असते आणि त्यानंतर विक्रम डोक्याची टोपी काढतो आणि त्या टोपीमध्ये त्याने मानिनीसाठी गजरा ठेवलेला असतो आणि तो गजरा तो काढून तिला दाखवतो. ह्या गजऱ्यापुढे सगळं काही फिकं आहे बरं का असं म्हणतो आणि देतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे रम्या वसुंधराला म्हणत असते, आपल्या घरी काउन्सलर जर आली आणि काउन्सलरने पिहूच्या मनातलं जे काही आहे ते काढलं तर खूप मोठी संकट आपल्यावरती येईल. त्यानंतर वसुंधराला सुद्धा खूप टेन्शन येत असतं आणि रम्या वसुंधराला म्हणत असते, आई आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. वसुंधरा म्हणते, आज घरी विक्रम आणि मानिनीची ॲनिव्हर्सरी पार्टी आहे ना, मग ह्या पार्टीमध्ये कसा गोंधळ घालते ते बघच तू आता. ॲनिव्हर्सरी पार्टीमध्ये कसा मी मोठा धमाका फोडते तू आता पाहाच. त्यानंतर इकडे विक्रमने फ्रेंडशिप बँड आणलेला असता आणि आज फ्रेंडशिप डे आहे असं तो मुलांना सांगत असतो. त्यानंतर विक्रम म्हणतो, काय रे मुलांनो आज फ्रेंडशिप डे आहे, तुम्हाला माहिती नाही आहे का. हे ऐकून सगळ्यांचे चेहरे पडतात. तर विक्रमने फ्रेंडशिप बँड आणलेला आहे आणि तो एक एक फ्रेंडशिप बँड दोन्ही मुलांना देतो आणि घ्या रे ही फ्रेंडशिप बँड घ्या आणि एकमेकांच्या हातांमध्ये बांधा बरं. आणि सगळ्यांनी फ्रेंडशिप बँड घेतलेले आहेत. पण सगळेजण एकमेकांचे चेहरे पाहत आहेत आणि कोणत्या तोंडाने फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधायचा असा प्रश्न त्या चौघांना सुद्धा पडलेला आहे. आणि ते फ्रेंडशिप बँड घेऊन ते फक्त एकमेकांकडे पाहत असतात आणि एकदा त्या फ्रेंडशिप बँडकडे पाहत असतात. तर ह्या फ्रेंडशिप बँडमुळे ह्यांच्या नात्यामध्ये सुधार होईल का आणि वसुंधरा आत्या कोणता प्लॅन नवीन करेल.